लास्ट लेक्चरमध्ये आपण डायपोल मोमेंट या विषयीची ट्रिक पाहिली होती, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपणास दिलेली आहे. तर आज आपण एक मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिकवर डिस्कशन करणार आहोत, तो म्हणजे हायब्रिडायझेशन. आणि आपणास माहिती आहे की दरवर्षी नीट या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम किंवा जे आणि MSCET मध्ये याच्यावर एक प्रश्न नेहमी ठरलेला असतो. तर या हायब्रिडायझेशनचे जे क्वेश्चन आहे ते ट्रिकद्वारे इझिली आपण ते सॉल्व्ह करू शकतो. सो आपण ट्रिकला सुरुवात करूया. तर तुम्हाला सर्वात पहिले हे लक्षात ठेवायचं आहे, 2 3 4 5 6 7. तर 2 आला तर SP, 3 आला तर SP2, 4 आला तर SP3, 5 आला तर SP3D, 6 आला तर SP3D2, 7 आला तर SP3D3. आता हे तुम्हाला सुरुवातीला अवघड वाटेल, पण जसे तुम्ही त्याचे एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहात त्यानुसार ते तुम्हाला इझिली त्याचे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करा. तर हे तुम्ही पहिलं लक्षात ठेवून घ्यायचं आहे. 2 3 4 5 6 7 त्याच्यानुसार त्याचं हायब्रिडायझेशन SP, SP2, SP3, SP3D, SP3D2, SP3D3. त्यानंतर आता आपण येऊया फॅमिलीमध्ये. इथे असते हायड्रोजनची, बेरिलियमची फॅमिली, बोरॉन फॅमिली, कार्बन फॅमिली, नायट्रोजन फॅमिली, ऑक्सिजन फॅमिली, फ्लोरॉन फॅमिली आणि हेलियम फॅमिली. आपणास माहिती त्याचे व्हॅलन्स शेलमध्ये इलेक्ट्रॉन असतात. जे आपण लिथियमची फॅमिलीमध्ये आपण विचार करतो त्यावेळेस त्याचे व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन असतात 1, बेरिलियमचे असतात 2, बोरॉनमध्ये 3, कार्बनमध्ये 4, नायट्रोजनमध्ये 5, तर ऑक्सिजनमध्ये 6, फ्लोरीनमध्ये 7 आणि हेलियममध्ये 8. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला एक्झाम्पलमध्ये लिथियममध्ये कोणताही मेंबर दिला तर त्याचे व्हॅलन्स शेलचे इलेक्ट्रॉन तुम्ही काय घेणार आहात 1, किंवा आपण हे एक्झाम्पल पाहिजे ऑक्सिजनमधला जेव्हा तुम्हाला सल्फर दिला, ऑक्सिजनच्या फॅमिलीमध्ये सल्फर येतो बरोबर, तर त्यामध्ये जर तुम्हाला सल्फर दिला तर त्याचे सुद्धा तुम्ही व्हॅलन्स इलेक्ट्रॉन कसे घेणार आहात 6. तर हे आपण एक्झाम्पलद्वारे आता सॉल्व्ह करूयात. तर त्याचे एक्झाम्पल आपण पाहूयात. त्याआधी इथे मी चार्ट बनवून दिलाय तुम्हाला. याच्यामधला कोणताही मेंबर आला तर त्याचे व्हॅलन्स शेल तुम्ही घेणार 1. याच्यामधला कोणताही तुम्हाला मेंबर दिला हायब्रिडायझेशनसाठी त्याचे व्हॅलन्स शेल 2. असं प्रत्येक मेंबरचे दिले आणि ही आपली ट्रिक. तर आपण एक्झाम्पलला सुरुवात करूया. तर पहिलं एक्झाम्पल मी इथे घेते आहे PCl5. तर PCl5 लगे आपल्याला चार्ट आठवला पाहिजे. तर नायट्रोजनच्या फॅमिलीमध्ये फॉस्फरस येतो. आता आपल्याला याच्यामध्ये माहिती आहे सेंटर इलेक्ट्रॉन काय, सेंटर मेंबर कायचा फॉस्फरस. तर नायट्रोजनच्या फॅमिलीमध्ये फॉस्फरस येतो, त्याचे व्हॅलन्स शेल किती 5. तर आपण काय करणार 1 2 3 4 5 बरोबर, कारण की नायट्रोजनच्या फॅमिलीमध्ये फॉस्फरस येत होता त्यामुळे आपण 5 त्याचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इथे लिहून घेतले. तर जी 5 जी याची व्हॅलन्स शेलची जी इलेक्ट्रॉन आहे ते जी व्हॅलन्स आहे ती कोणी सॅटिस्फाय केली तर 5 क्लोरीननी. तर आपण इथे क्लोरीन 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 क्लोरीन, तर आपण हे मोजून घेणार 1 2 3 4 5. याचे टोटल किती झाले 5. तर आपल्याला लगेच आठवलं पाहिजे 5 म्हणजे आपण आपल्या ट्रिकनुसार जाणार. इथे कुठे 5 येते 5, त्याचं हायब्रिडायझेशन झालं SP3D. याचं हायब्रिडायझेशन काय झालंय SP3D. आता एक्झाम्पल नंबर आपण 2 घेऊया. समजा मी असं घेतलं HCF4. तर HCF4 इनर्ट गॅस आहे, तर इनर्ट गॅस आहे बरोबर. तर आपण इनर्ट गॅसच्या मेंबरमध्ये आपण जाणार. इथे येतो Hc, त्याचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती 8. तर आपण इथे 1 2 3 4 5 6 7 8 इथे मांडून घेणार. तर इथे फ्लोरीन, इथे फ्लोरीन, इथे फ्लोरीन 4 बरोबर, 4 फ्लोरीन आपण मांडून घेतले. आता आपणास प्रश्न पडेल की खालच्या याचं काय. तर जे उरलेली जी व्हॅलन्स इलेक्ट्रॉन त्याची जी व्हॅलन्स आहे ते कोण सॅटिस्फाय करणार तर लोन पेअर. तर आपण लोन पेअरसाठी इथे एक लोन पेअर, इथे एक लोन पेअर, कारण व्हॅलन्स इलेक्ट्रॉन लोन पेअर जी आहे ती कशी सॅटिस्फाय करते दोन्ही मिळून 1, या रीतीने ती लोन पेअर त्याची सॅटिस्फाय करणार आहे. तर आपण याची काउंटिंग कशी करणार 1 2 3 4 हे 5 6. मग पुन्हा आपण आपल्या चार्टकडे जाणार. 6 म्हणजे इथे काय येणार SP3D2. सो याचं हायब्रिडायझेशन काय झालंय SP3D2. अजून एक एक्झाम्पल आपण घेऊयात. इथे आपण आता एक्झाम्पल घेतलं CH4. हे सोपं एक्झाम्पल घेऊया आपण CH4. तर आपल्याला कार्बनची फॅमिली आठवली पाहिजे. तर कार्बनमध्ये त्याचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती 4. तर आपण 4 इथे मांडून घेणार 1 2 3 4. आता हिची 4 व्हॅलन्स आहे ती कोणी सॅटिस्फाय केली हायड्रोजनने. सो इथे हायड्रोजन 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 झाले किती 1 2 3 4. आपण या चार्टमध्ये पाहणार 4 म्हणजे याचं हायब्रिडायझेशन काय आलं SP3. त्याचं हायब्रिडायझेशन आलं SP3. 4 नंबरचं एक्झाम्पल आपण इथे घेणार आहोत ते म्हणजे SO3.
तर आपण जाणार ऑक्सिजनच्या फॅमिलीमध्ये सल्फर येतो बरोबर, त्याचे व्हॅलन्स शेलमध्ये इलेक्ट्रॉन किती 6, तर आपण इथे 6 मांडून घ्या. 1 2 3 4 5 6. आपणास माहिती आहे ऑक्सिजन जो बॉन्ड फॉर्म करतो तो किती बॉन्ड फॉर्म तयार करतो 2, तर त्यानुसार जसं लोन पेअरला घेतलं होतं तसंच ऑक्सिजनसाठी आपण 2 मिळून 1 ऑक्सिजन, हे झाले 3. मग हे कसं समजणार 1 2 3, तर आपल्या ट्रिकनुसार 3 म्हणजे काय आलं sp2. याच्यामध्ये सल्फरचं जे हायब्रिडायझेशन झालं ते काय झालं त्याच्यामध्ये sp2. आता पुढचे एक्झाम्पल आपण घेऊया मायनस आणि प्लसमध्ये. तर आपलं 5 नंबरचं एक्झाम्पल मी घेते आहे NO2 मायनस. आता आपण आपल्या ग्रुपमध्ये जाणार. नायट्रोजनची व्हॅलन्सी किती असते 5, पण इथे काय आहे नायट्रोजनच्या डोक्यावर काय मायनस. मायनस म्हणजे जे आपले व्हॅलन्स इलेक्ट्रॉन होते 5 त्याच्यामध्ये आपण काय करणार एक ॲड करणार. मायनस म्हणजे त्याने इलेक्ट्रॉन काय घेतलाय गेन केलाय. गेन केलाय म्हटलं आपण एक इलेक्ट्रॉन काय करणार याच्यामध्ये ॲड. नायट्रोजनची आपणास माहिती की व्हॅलन्सी किती होती 5, पण याच्यावर मायनस चार्ज आहे म्हणजेच की त्यांनी एक इलेक्ट्रॉन गेन केलेला आहे. म्हणजे त्याची व्हॅलन्सी 5 न राहता किती होणार आहे आता 6. मग आपण इथे 6 मांडणार. 1 2 3 4 5 6. तर ऑक्सिजन माहिती आहे 2 मिळून आपण 2 बॉन्ड फॉर्म तयार करतो, त्याच्यामुळे अशी त्याची व्हॅलन्सी सॅटिस्फाय येणार. इथे ऑक्सिजन आणि इथे काय येणार आहे लोन पेअर. मग आपण कसं समजणार 1 2 3. तर आपल्या ट्रिकनुसार 3 म्हटल्यानंतर नायट्रोजनची बरोबर 3 आले. मग नायट्रोजनचं हायब्रिडायझेशन काय झालं त्याच्यामध्ये sp2. तसंच आपण एक प्लसमध्ये एक्झाम्पल पाहूयात. पुढचं एक्झाम्पल आपलं आहे NH4+. आता प्लस म्हणजे त्याने एक इलेक्ट्रॉन काय केलेला आहे लॉस. नायट्रोजनची व्हॅलन्सी किती आहे इथे 5, एक इलेक्ट्रॉन लॉस केला म्हणजे आता त्याची व्हॅलन्सी काय होणार आहे इथे 4. तर आपण इथे काय म्हणणार आहोत 1 2 3 4. 4 कसं आलं समजलं, कारण की नायट्रोजनची व्हॅलन्सी 5, पण इथे नायट्रोजनच्या डोक्यावर काय आहे प्लस. प्लस म्हणजे एक इलेक्ट्रॉन त्याने लॉस केलेला आहे म्हणजे व्हॅलन्स याच्यामधून आपण काय करणार मायनस करणार. याची व्हॅलन्सी काय होणार इथे 4. मग 4 इथे आपण म्हणू ना हायड्रोजन 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 हायड्रोजन. इथे आले 4 1 2 3 4. मग आपल्या ट्रिकनुसार इथे 4 कुठे येते 4, मग 4ला काय असते इथे sp3. मग त्यानुसार नायट्रोजनचं इथं जे हायब्रिडायझेशन आहे ते काय येणार आहे आपलं sp3. आपलं नेक्स्ट एक्झाम्पल आहे ते म्हणजे PO3 मायनस आपण घेऊया. तुम्हाला मगाशीच मी सांगितले ज्या वेळेस मायनस येतो त्यावेळेस हा इलेक्ट्रॉन काय करणार आहे फॉस्फरस गेन करणार आहे. म्हणजे त्याची जी व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन असेल त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे +1 करणार आहे. आता फॉस्फरसची जी व्हॅलन्सी असते ती किती असते इथे 5, पण फॉस्फरसच्या डोक्यावर आहे मायनस म्हणजे त्याने एक इलेक्ट्रॉन गेन केलाय. मग इथे 5 न राहता फॉस्फरसची जी व्हॅलन्सी आहे ती किती होणार आहे 6. तर आपण ते 6 मांडून घेणार. 1 2 3 4 5 6. ऑक्सिजन 2 बॉन्ड फॉर्म तयार करतो त्याच्यामुळे असं कसं येणार आहे 1 2 3. पुन्हा आपल्या ट्रिकनुसार 3 म्हणजे फॉस्फरसचं हायब्रिडायझेशन काय झालं sp2. फॉस्फरसचं हायब्रिडायझेशन काय झालं sp2. आता ही अशा सरळ सोप्या रीतीने आपण हायब्रिडायझेशन कोणत्याही मेंबरचं आपण काढू शकतो. यामध्ये भरपूर सारे आपल्याला एक्सेप्शन पाहायला भेटतात. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे.